पाहिल्यानंतर असं वाटतं की आज मी जळगावमध्ये नाही तर आळंदीमध्ये आहे. या कार्यक्रमाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की मी आज जळगावमध्ये नाही तर श्री क्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीत आहे. अशी ही संत सभा या ठिकाणी बघून अतिशय आनंद वाटतो. 4 मिले 64 खिले 20 रहे करजोड, संतन को संत मिले से 7 करोड. म्हणजे जर कधी हे 4 हात एकमेकासमोर झाले तर 64 दात म्हणजे समोरच्याचे 32 आणि इकडच्याचे 32 असे 64 दात त्या ठिकाणी खेळतात. आणि ज्या वेळेला त्याचे 10 बोट आणि यांचे 10 बोट असे हात जोडून उभे राहतात, त्यावेळेला एक वेगळाच आनंद होतो. आणि तो आनंद म्हणजे की सज्जनाला सज्जन मिळाल्यानंतर अंगावरचे समोरच्या व्यक्तीचे 3.5 करोड आणि आपले स्वतःचे 3.5 करोड असे 7 करोड केस त्या ठिकाणी उभे राहतात, पुलकित होतात. असा आनंद आज या ठिकाणी होतोय. मंचावर बसलेले सर्व साधू संत, त्यागी महात्मे, समोर बसलेले ही काही कमी प्रतीचे नाही. कदाचित माझ्यासारख्याला वर बसवलं, परंतु माझ्याही पेक्षा अतिशय सुंदर पैकी ज्यांचं कार्य आहे, ज्यांचा त्याग आहे, ज्यांचं कर्तृत्व आहे, अशी मंडळी समोर बसलेली आहे. तर अशा या सर्व मंचावरच्या आणि समोर बसलेल्या सर्व साधू संतांच्या चरणी मस्तक ठेवतो, दंडवत घालतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी माता भगिनींची देखील अतिशय चांगल्या पद्धतीने उपस्थिती आहे. माता ही तर सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, सर्वांना जन्म देणारी तीच माता आहे. म्हणून अशा मातांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि त्यांनी त्यागाचं वस्त्र अंगावर घातलेलं आहे अशी ही साधू संत मंडळी या ठिकाणी दर्शन देण्याकरता उपस्थित झालेली आहेत. आणि सर्व संप्रदायाची मंडळी, सर्व संप्रदाय बाजूला ठेवून एक हिंदू कार्य हातामध्ये घेऊन आणि एका छायाछत्राखाली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मला हा आनंद अतिशय द्विगुणित झालेला आहे. खूप मोठा आनंद या ठिकाणी झालेला आहे. कारण हा संप्रदाय जो भेद आहे तो काही कामाचा नाही. वस्त्र कोणाचे कोणचे आहेत त्या वस्त्राकडे लक्ष देऊ नका. कोण वस्त्र कोणचं घालतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका, परंतु त्याचं कार्य काय आहे त्याच्याकडे लक्ष देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मनुष्य कपड्याने कधीच श्रेष्ठ होत नसतो. तो श्रेष्ठ होत असतो तो कर्तव्याने श्रेष्ठ होत असतो. म्हणून कर्तव्य ज्यांचं श्रेष्ठ आहे ती सर्व श्रेष्ठ मंडळी आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपस्थित आहे. म्हणून सर्वांना वंदन करतो. आणि माझ्याकडं जो विषय या ठिकाणी दिलेला आहे समरसता आणि कुटुंब. आता या ठिकाणी समरसता याच्यावर जर कधी बोलायचं म्हटलं तर खूप बोलण्यासारखं आहे. पण संदीप महाराजांनी मला पहिल्यांदाच येऊन सांगितलं, माऊली पहिल्या वक्त्यांनी बराच वेळ घेतलेला आहे, तुम्ही तितका वेळ घ्यायचा नाही, तर तुम्ही वेळेचं भान ठेवा. म्हटलं माझ्याजवळ मुळात भांडवल जास्त नाही आहे, त्याच्यामुळे मी वेळेचं भान ठेवूनच आणि त्या ठिकाणी बोलणार आहे. कारण समोर जर कधी शब्दप्रभू बसलेले आहेत तर त्या शब्दप्रभूं पुढे शब्द तरी मनुष्य काय बोलणार आहे, नाही का? तेव्हा जीवनामध्ये समरसता ही अतिशय महत्त्वाची आहे. समरसता याच्यामध्ये जर कधी दुधामध्ये आपण साखर टाकली तर ती विरघळून जाते, म्हणजे ती समरस होते. पाण्यामध्ये जर कधी मीठ टाकलं तर ते पाण्यामध्ये विरघळून जातं, पाण्याशी ते समरस होतं.
याचाच दुसरा अर्थ अनन्यता असाही या ठिकाणी करता येऊ शकतो. जीवनामध्ये माणसाने अनन्य राहणं हे अतिशय महत्त्वाचं राहतं. सूर्य विकासिनी कमल हे सूर्याशी अनन्य राहतं. सूर्य उदयाला आला की ते उमलतं, सूर्य मावळला की ते त्या ठिकाणी मिटतं. चंद्रविकासिनी कमल त्याची तीच परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे चातकाची अनन्यता, तो चातक मेघाकडे पाहतो तहान लागल्यानंतर, जोपर्यंत वरच्या मेघाचा थेंब त्याच्या तोंडात पडत नाही तोपर्यंत तो खालचं पाणी कितीही तळं भरलेलं असेल, समुद्र भरलेला असेल, गंगा वाहत असेल, तरी पण ते तळं, ते धरण त्याच्यासाठी काय आहे, कोरडं खट आहे. तर तो वरच्या पाण्याशी अतिशय अनन्य राहत असतो आणि त्याच्यामुळेच मेघ पाणी घेऊन त्या ठिकाणी धावतो. चातकाने कणवे मेघ पाणी अशी धावे, ते तर चराचर आगवी निवाले जेवी. ही अनन्यता त्या चातकाच्या ठिकाणी असते. त्याप्रमाणे आपली अनन्यता आपल्या धर्माच्या ठिकाणी, आपली समरसता आपल्या धर्माच्या ठिकाणी असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण स्वतःचा धर्म हा अतिशय महत्त्वाचा राहतो. परक्याचा धर्म हा आचरण करण्याकरता किती सोपा असला तरी तो तुम्हाला नरकातून तारू शकत नाही. पण आपला धर्म आचरण करण्यासाठी कितीही कठीण असला आणि विगुण असला तरी पण त्या धर्माशी आपण समरस असणं हे अतिशय महत्त्वाचं राहतं. धर्माशी समरस असलेले माणसं त्यांनी आपल्या जीवनामध्ये किती त्याग केलेला आहे हे आपल्या डोळ्यासमोर ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. मला सांगतो, ज्या वेळेला राम रावण यांचं युद्ध सुरू झालं आणि त्यावेळेला बरेचसे योद्धे रावणाकडचे संपले आणि आता युद्ध करण्यासाठी कोणीच नाही आणि रामाच्या सेनेपुढं कोणी त्या ठिकाणी तग धरू शकत नाही. अशा वेळेला आता कोण पुढे जाणार? म्हणले त्या कुंभकर्णाला उठवा. कुंभकर्णाला उठवलं. त्याला उठवण्याकरता काय काय केलं, काही रामायण सांगणाऱ्या माणसांना सांगण्याची गरज नाही आणि ऐकणाऱ्या माणसांनाही सांगण्याची गरज नाही. तेव्हा त्या ठिकाणी कुंभकर्ण उठला आणि कुंभकर्णाला सांगितलं की तुझ्या भावानं त्या ठिकाणी रामाची सीता आणलेली आहे आणि ती सीता घेण्याकरता रामचंद्र प्रभू या ठिकाणी आलेला आहे आणि त्या ठिकाणी सर्व तुमचं सैन्य संपलेलं आहे आणि आता तुमची पाळी आहे, तर तुम्ही मध्ये उतरा. त्यांनी सांगितलं की त्यांनी रामाची सीता आणली तर कशा करता आणली म्हणली. त्यांनी आणायला नको पाहिजे, ती परत करून द्यायला पाहिजे. म्हणले हे तत्वज्ञान सांगू नको. आता पहिल्यांदा समोर आलेलं ते पहिल्यांदा कार्य करा. आणि त्यावेळेला कुंभकर्ण त्या ठिकाणी आला आणि कुंभकर्ण म्हणजे काय, कुंभकर्णच होता तो. त्याच्या पायाखाली कितीतरी वानर चिरडले गेले. त्यांनी कितीतरी वानर मुखामध्ये टाकले, कितीतरी वानरांची पुण्यतिथी केली आणि एक वानर त्याच्या हातात आला. त्याचं नाव आहे गंधमादन. तो हातात आल्याबरोबर अतिशय त्याचा सुगंध. त्याला सांगितलं बघ, तू रावणाचा म्हणून घे, मी तुला जिवंत सोडतो. त्यांनी सांगितलं रामाचा म्हणून मरेल, परंतु रावणाचा म्हणून मी या ठिकाणी जगणार नाही. त्यांनी दाबलं. दाबल्याबरोबर नाका तोंडातून रक्त बाहेर पडायला लागलं. बघ आता तरी सांग, मी रावणाचा आहे, तुला जिवंत सोडतो. त्यांनी सांगितलं की मी मरून गेलो तरी चालेल, परंतु मी मात्र रामाचा म्हणून मरेल, परंतु रावणाचा म्हणून जगणार नाही. आणि तू कोण मला मारणारा? अरे राम मरे जब हम मरे, मरे हमारी बलाय, हम अविनाश के पोंगळे कासे मरे न मारे जाय. अरे तुझ्यासारखे हजारो जरी आले तरी पण आम्ही मरू शकत नाही. कारण ही एक निष्ठता, ही समरसता कोणाशी होती? रामाशी. तुम्हाला सांगतो, समरसता संभाजी राजाची कोणाशी होती? धर्माशी. की त्यांनी धर्माचं संरक्षण करण्याकरता किती हाल हो. अक्षरशः जर कधी
त्यांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर आलं ना, आपल्या अंगावर काटे उभे राहतात. कुणीकडं संभाजीराजे, धर्मवीर संभाजीराजे, आणि कुणीकडं लग्न होत नाही म्हणून धर्म बदलवणार. कुणीकडे संभाजीराजे, अरे स्वतः बादशाह म्हणतो, स्वतः औरंगजेब म्हणतो, माझी मुलगी देतो तुला, धर्म बदलव. त्यांनी सांगितलं, तुझी मुलगी दे, नाही तर तू माझा दास होय, परंतु मी धर्म बदलवणार नाही. एवढंच नाही, धर्म बदलत नाही म्हणून डोळ्यामध्ये सळ्या घातल्या, कानामध्ये सळ्या घातल्या. ज्याप्रमाणे बोकड्याची साल काढतात, म्हणजे कातडं काढतात, त्याप्रमाणे संभाजी राजाचं कातड काढलं. भाले खोचले कातडं काढून आणि त्याच्यावर मिठाचं पाणी मारलं, मिरचीचं पाणी मारलं, तरी पण धर्म बदलवण्याकरता, दुसरा धर्म स्वीकारण्याकरता तयार नाही. किती धर्माशी समरसता. एवढंच नाही, नख असे उलटे केले, नख उलटे केले, कांडी कांडी एवढे बोटाचे तुकडे केले, तरी पण धर्मवीर संभाजीराजांनी धर्म बदलवला नाही. आणि इथं थोड्याशा पैशा करता, थोड्याशा आमिषा करता, थोड्याशा काही गोष्टी करता आपण धर्म बदलवतो, धर्म सोडतो. म्हणजे आपल्या ठिकाणी संभाजी राजाबद्दलचा काय आपल्या समोर आदर्श आहे, काय आदर्श आहे का? तुम्हाला सांगतो, जे धर्म बदलवत असतील ना, त्यांना डोळ्यासमोर संभाजी राजे दिसतच नाही. असे निकृष्ट दर्जाचे लोक तुम्हाला सांगतो, वरून हिंदू दिसत असतील, परंतु आतून मात्र ते सर्व हेच आहेत. आणि तुम्हाला सांगतो, जे लोक धर्माशी समरस होत नाही आणि धर्माच्या विरोधात बोलतात, धर्माच्या प्रचार करणाऱ्याला त्रास देतात, नुसता त्रास नाही देत, तर काही ठिकाणी संपवण्याकरता तयार होतात. नाही संपवतात. काय झालं त्या साधूचं, की ज्याची हत्या करण्यात आली, काय चुकलं होतं त्याचं? आज आमचे धर्माचार्य जेवढे आहेत, यांचं काय चुकलेलं आहे? तुम्हाला सांगतो, आम्ही कोणाच्या विरोधात नाही, पण जर कधी आम्ही आमच्या कोणी विरोधात येत असेल तर त्याच्यासाठी मात्र जो आम्हाला आडवा आला त्याला आम्ही काटल्याशिवाय राहणार नाही. धर्माशी समरस राहा, धर्माचा स्वाभिमान ठेवा. मग अशी सांगितलं की जर कधी ख्रिश्चन मुलाला विचारलं तुझा धर्मग्रंथ कोणता, जर कधी मुस्लिमाला विचारलं तुझा धर्मग्रंथ कोणता, तर तो काय सांगेल. परंतु जर कधी हिंदूच्या पोट्ट्याला विचारलं तुझा धर्मग्रंथ कोणता, तर तो सांगू शकत नाही की माझा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे म्हणून सांगू शकत नाही. कारण मी देखील कीर्तनामध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत, पण नाही सांगू शकले ते पोरं. तुम्हाला सांगतो, कारण आपल्याला धर्माशी समरसता ठेवून आणि आम्ही आमच्या मुलांना हे बाळकडू कधीच पाजण्याचा प्रयत्न केलेला नाही. आणि खरा दोष जर कधी कोणाचा असेल तो आमचाच आहे. तुम्हाला सांगतो, कीर्तनकाराच्या बाईचा हरिपाठ पाठ नाही, कीर्तनकाराच्या मुलाचा हरिपाठ पाठ नाही. यांनी तर लईच पुढं सांगितलं. तेव्हा कीर्तनकाराचा हरिपाठ पाठ नाही. म्हणजे याच्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, धर्माची काय समरसता आहे? अजिबात नाही. तुम्हाला सांगतो, जर कधी मुस्लिम बंधूकडे आणि जर कधी पाहुणा आला तर तो लगेच म्हणतो चलो मस्जिद में जाके आऊ. आणि आमच्याकडे जर कधी पाहुणा आला तर म्हणतात चला बिलाटी में फिरी, आणि 2-2 घोट टाकली. लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. त्यांच्या मुली इथपर्यंत पदर घेतात आणि चालतात रस्त्याने, कोणाच्या संगतीत दिसत नाही. आणि आमच्या घरात आम्ही आमच्या पोरींना कोणत्या प्रकारचे कपडे आणतो आणि कशा पद्धतीनं त्या पोरींना आपण सजवतो. अरे लक्षात घेतलं पाहिजे की 5 वर्षाची मुलगी सुरक्षित राहू शकत नाही, 5 वर्षाची मुलगी सुरक्षित राहू शकत नाही. आणि आम्ही 25 वर्षाच्या मुलीला कुठे ठेवतो?
याचा विचार तर केला पाहिजे. आणि धर्माशी समरस राहून धर्माचं शिक्षण केलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, तुमच्यावर कोण आक्रमण करू शकतो, तुम्ही फक्त स्वतः सुरक्षित राहण्याचा आणि शेजाऱ्यांना सुरक्षित ठेवण्याचा रात्रंदिवस प्रयत्न केला पाहिजे. कोण येऊ शकतं तुमच्यावर आक्रमण करण्याकरता, पण तुम्हाला सांगतो दुसऱ्याचं आक्रमण करण्याकरता येऊ शकत नाही. परंतु आमच्यातलेच असे नालायक आहेत की तुम्हाला सांगतो आमच्याच धर्मावरती गदा आणल्याशिवाय राहत नाही. किती सुंदरपैकी व्याख्यान करतात ते आमचे की भारत हिंदू धर्म म्हणजे हिंदू राष्ट्र झाला पाहिजे, घोषित झाला पाहिजे. कोणते? बागेश्वर आमचे धीरेंद्र शास्त्री किती सुंदर बोलतात, किती सुंदर बोलतात, काय चुकीचं बोलतात. परंतु त्यांच्या अंडे पिले काढण्याकरता हा श्याम मानव तिथं जातो, येडी आड कुणीकडे. तुम्हाला सांगतो आपलेच लोक आपले घातक आहेत. नाहीतरी संभाजीराजांचा घात कोणी केला आजपर्यंत? तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांना जर कधी कोणी आडवं आलं नसतं आपल्यापैकी, तर त्याच वेळेला तुम्हाला सांगतो एका बियाला देखील कोणी सापडलं नसतं, बियाला देखील कोणी सापडलं नसतं. पण ही उत्पत्ती आमच्यातच आहे, आमच्यातलीच उत्पत्ती आम्हाला कधी बी आडवी येते. म्हणून तुम्हाला सांगतो आपण धर्माशी समरस व्हा. जितके निष्ठावान धर्मराजे संभाजी महाराज होते, जितके निष्ठावान आमचे संत होऊन गेले, जितके निष्ठावान आमचे काही भक्त लोक होऊन गेले, आज देखील तुम्हाला सांगतो अरे जगण्याची कोणाला अपेक्षा नाही. पण राजगुरू भगतसिंग, सुखदेव, त्याचप्रमाणे सुभाषचंद्र बोस, नाना प्रकारचे हे योद्धे, यांना जगण्याची अपेक्षा नव्हती का? पण तुम्हाला सांगतो जो मनुष्य धर्मासाठी मरतो तो मरूनही जगलेला असतो, आणि जो मनुष्य धर्मासाठी जगत नाही आणि दुसऱ्या गोष्टीसाठी जगतो तर तो जगूनही मेल्यासारखाच आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की हे बोलण्याचं नाही, पण तुम्ही काहीतरी करून दाखवा, काहीतरी करून दाखवा. आणि हे बोलण्यात आणू नका, कारण बोलण्याने दुसरा मनुष्य कधी बी सावध होतो. आणि कधीही शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हा लक्षात घेतला पाहिजे, शिवाजी महाराजांचा अभ्यास केला पाहिजे, आणि अभ्यास करून आपण आपल्या धर्मासाठी खूप काही केलं पाहिजे. हीच विनंती करतो. धर्माशी समरस राहणं हे म्हणजे खऱ्या अर्थाने धर्मासाठी काहीही करणं, काहीही करणं. नाही तर धर्माच्या नावावर घरं भरणं नाही नाही. कारण काही लोकांनी परमार्थ जगवला आणि काही परमार्थावर जगले, काहींनी धर्म जगवला आणि काही धर्मावर जगले. तर धर्मावर जगायचं नाही, तर धर्मासाठी जगायचंय, धर्मासाठी काहीतरी करायचंय. आणि मग याला म्हणतात समरसता. अशी समरसता आपल्या अंगी असली पाहिजे. आणि कुटुंब आम्ही केलंच नाही, त्याच्यामुळे कुटुंबाची व्यवस्था याच्याबद्दल मला काही बोलायचं आणि बोललो बी असतो, परंतु आपल्याजवळ टाईम नाही. कारण जरी झाला संन्यासी तरी माध्यान्नाशी तोंडवासी. नाश्ता जरी झाला तरी जठराग्नी काही शांत बसलेला नाही. तुम्ही शांत बसलेले, परंतु तो शांत बसलेला नाही, तो सारखी त्याची गिरणी जाळण्याची चालूच आहे. त्याच्यामुळे भूक लागलेली आहे. म्हणून जास्त न बोलता या ठिकाणी थांबतो. फक्त सर्वांना विनंती करतो, दादा आजचा दिवस आपल्या हातात आहे, उद्याचा दिवस आपल्या हातात राहणार नाही. जिकडून तिकडून टप धरून बसलेले, टप धरून बसलेले. तुम्हाला सांगतो प्रत्यक्ष बोलला एक माणूस, प्रत्यक्ष बोलला एक माणूस. तुम्ही कमवून ठेवा, तुम्ही कमवून ठेवा, परंतु तुमच्या संपत्तीवर आमची जी संतती ना ती हक्क गाजवणार आहे. कारण तुमचा एकच आहे दादा, एकच आहे. अरे कधी मोटरसायकलवरून घसरला, खाली पडला, तुमच्या पाठीमागं कोण? तुमचा एकच आहे. कधी त्याचा ऍक्सिडेंट होईल तर कधी त्याला आजार होऊ शकतो. कालच 28 वर्षाची मुलगी
डेंगू झाला, 22 लाख रुपये खर्च करून समाप्त झाले. तुम्हाला सांगतो, एक एकच असे बरेचसे घर ओस पडलेले. मगाशी कोणीतरी सांगितलं ना की तुम्ही आता हम दो हमारे दो नाही, हम दो हमारे 5 करा. मी सांगतो तुम्हाला, कराच. आणि ज्या दिवशी म्हणतील तुम्ही असं का करता, पहिल्यांदा समान नागरी कायदा, आम्हाला का बंधन आणि बाकीच्यांना का बंधन नाही. त्यांनी नुसतं जनपदच काढत राहायची का? म्हणजे त्यांनी फक्त कारखाना चालू ठेवायचा कशा करता? मग हे लक्षात ठेवा आणि कुठंतरी जागावा. आणि स्वामी रामसुखदासजीचं जे वचन आहे ना की बाल हत्या करू नका, बरं का. आणि मी तर याच्या पुढे म्हणतो की जे माणसं आहेत ना सर्वच्या सर्व, त्यांनी आता कोणीच ब्रह्मचर्य राहणार. म्हणजे आता जे ब्रह्मचार्यांनी त्यांनी लग्न करा असं माझं म्हणणं नाही, बरं का. असं माझं त्यांना म्हणणं नाही. परंतु याच्या पुढे ब्रह्मचारी राहण्याचा उपदेश, नाईलाजाने ब्रह्मचारी राहत असेल तर गोष्ट वेगळी आहे, बरं का. कारण ते मिळणं बी लई गरजेचं आहे. आणि ते ब्रह्मचारी का राहतात, तर तुम्ही मुलीचं लग्न वेळेवर करत नाही, त्या कुठंतरी पळून जातात आणि त्याचा फायदा बाकीच्यांना होतो. तुमची मुलगी फायदा दुसऱ्याला. मग हे जरा सावध व्हा आणि सावध होऊन कुठंतरी जागा व्हा आणि जागा होऊन धर्माशी समरस राहून खूप कार्य करा, हीच माझी विनंती आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपुष्टात घेतो आणि सर्वांना वंदन करतो आणि सर्वांच्या पायाची पायधूळ माझ्या मस्तकी लावून हे कपाळ पवित्र करण्याचा प्रयत्न करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.